हॅलो. हा बोला ताई. मी स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. वेळ आहे का? अनुभव पण शेअर करायचा आहे मला. हा मग करू शकता. बोला. हं. अहो, हे देवघराचं कसं आहे माहिती का ताई? हा. ते घरच तसं आहे की त्यांनी पहिलाच तिथं देव्हारा बनवलाय. अच्छा. हा. हां, त्यामुळे तिथं मला काहीच करता येत नाही. कुठे बनवला त्यांनी देवारा? हॉलमध्ये हा आणि आणि दक्षिणेला आहे तो देवारा असं? दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या कोपऱ्यात आहे. कोपऱ्यात. हा. पण मग हां. त्यांच्या देवाऱ्यात आपण नका ठेवू. मग तुमचं असं नाहीये का की पश्चिमेला तोंड होईल किंवा पूर्वेला तोंड होईल असं पश्चिमेला तोंड होतंय पश्चिमेला. पूजा करताना तोंड पश्चिमेला होतंय. ताई, जर पश्चिमेला तोंड होतंय पूजा करताना तर देवाऱ्याचं तोंड पूर्वेला असेल. हां, आहे ना. मग पण तुम्ही आहे ना दक्षिण काय पण बोलताय? अहो, दक्षिण म्हणजे तो कोपरा. दक्षिण हां, तो हा. कोपरा तसा आहे. दक्षिण अच्छा. आणि पश्चिमच्या मधला हा हा, आलं 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 लक्षात. असं आहे. मग एकदम मग कोपऱ्याला लागलेलं आहे का ते? हां, कोपऱ्यालाच लागलेलं आहे. पण मी काय केलंय लाकडी पायऱ्या आणल्यात, हा. ऑनलाईन मागवल्यात आणि मध्ये ठेवते मी देव. हा, चांगलं करताय मग. छान केलं ते. हां, मग बरोबर आहे ना. हा, ठीक आहे ना, चालेल. आणि भाड्याचंच कारण घर आहे मला असं पण. हां ना, त्यामुळे तर काहीच करू हा, काहीच शकत नाही. करू शकत नाही. ते नाही स्वामींना पण म्हटलं तुम्ही कळतं तर ताई. काही मी उपाय जर सांगितला काय तर म्हटलं नाही करता नाही येईल नाही नाही म्हणून. नाही नाही, ताई, असं पण भाड्याचं घर आहे. भाड्याच्या घरात आपण काय करू शकतो नाही सांगा? नाहीच ना. नाही आता माझ्या मी तर बहिणीचंच आहे. भाड्याच्या घरात होती, तर माझा हां, देव्हारा मला पश्चिमेलाच पाठ यायची आणि पूर्वेला तोंड. हां, पूजा करताना पश्चिमेलाच तोंड व्हायचं, पण कोपरा हां. वायव्य होता. हां, मग तेच ना कोपऱ्याचं जरा मला असं हा, जाऊ कसं द्या, काय नाही. आता असं भाड्याच्या घरात काही नाही करू शकत ताई आपण. हां, मग तेच ना स्वामींना मग पण तेवढं स्वामी कळतं. हां, होईल तुमचं, तसं स्वामी सगळं होईल आपल्याला सगळं. अनुभव पण देतात तसं काही हा नाही. हा. काय नाही सुनेची डिलिव्हरी झाली. अच्छा. 4 महिने झाले. हो. हो. अरे वा. आणि मस्त. तुम्हाला सांगितलं काय होतं झालं? मुलगी झाली तर बरं होईल असं मी तुम्हाला म्हटलं पण तुम्ही हसलेला. हो का? त्यामुळे स्वामी मग माझ्या लक्षात आलं नाही होणार मुलगी. अच्छा. कारण तुम्ही ज्यावेळेस बोलता ना हा हे होणार ते होतच. हा. झाला मुलगा पहिलंच होतं का? दुसरा. आणि पहिला पण मुलगाच आहे? पहिला मुलगाच आहे आता तो स्कूलला जातोय अरे वा. नर्सरीला. हा हा हो. हा. बघा, काही का आणि असेना, जे ना आपल्यासाठी योग्य ते स्वामी करतात ताई. हा मग ती दुसरा चान्स घेतला ती घेतच नव्हती. बस मुलगा म्हणत होती एकच. हा. पण म्हटलं जाऊ द्या ग त्याला आपलं बहीण किंवा भाऊ कोणतरी होईल म्हटलं कर. किती वर्षाचा पहिला? 3 वर्षाचा आहे. अच्छा, मग ठीक आहे ना. हा मस्त झालं, आता एकात एक 3.5 वाढून झाला. जातील दोघं. हो हो हो. हा. एकाच दोन पाहिजेच हो ताई. हो ना. पण ते ना, बाईच्या जातीचे हाल एवढे होतात ना मुलींचे, हो, ते खूप हाल बघवत झाले नाही. खूप म्हणून मी चांगले. तर आग्रहच करत नाही पोरींना. तुम्हाला खूप हाल जेवढं झाले वाटतं आणि आई झाल्या म्हटलं बस म्हणजे झालं. आता मी तिचं सिझर झालं ह्यावेळेस. पहिलं नॉर्मल होतं. हा पण ताई एवढा त्रास झाला तिला ना खूप हा त्रास झाला. मी एवढं स्वामीचं नाव घेत होते पण तिच्या ते प्रारब्धात होतं. सहन हा. करावं लागलं तिला. आई गं. हो. पुण्यतिथी दिवशी पोटात दुखायला लागलं सकाळी तिच्या. अरे बापरे. हा हा हां. स्वामींच्या पुण्यतिथी दिवशी हा आणि मला बोलली नाही ती, की मला पोटात दुखतंय नाहीतर काय काहीच नाही. मी आपलं स्वामींची माझी व्यवस्थित पूजा करायची होती मला त्या दिवशी. हा मी हा हा. रात्रीच लाडू वगैरे करून ठेवले होते बेसनाचे. बापरे. अरे वा. हो. की सकाळ त्यांना नैवेद्य करायचा म्हणून. हा. आणि हिनं काय केलं स्वयंपाक वगैरे उरकला बघा. आणि मला म्हटले मी दवाखान्यात जाऊन येते कारण सोनोग्राफी म्हणली 9व्या महिन्यातली राहिली मी सोनोग्राफी करून येते. हा हा कारण हा. 17 दिवस वरती गेले होते 9व्या महिन्यातले. अच्छा. हा. तिला वाटलं की नाही व्हायची डिलिव्हरी असं काही नाही 8 व्हायचं. महिने 17 दिवस असं. हा हां. 8 महिने 17 दिवस हा झाले होते.
आणि मग ती गेली सोनोग्राफी करायला. तर सोनोग्राफी केल्यानंतर ते डॉक्टर म्हटले नाही असं काय वाटत हा होईल म्हणून. हा. तरी पण मी म्हटलं जिथं आपण ट्रीटमेंट घेतली त्या डॉक्टरना फोन कर. तर हो. त्यांनी सांगितलं ऍडमिट व्हायला. काय? जावा म्हटलं दवाखान्यात जाऊन या. काय म्हणतात अच्छा. बघा डॉक्टर. हा मग हा. दवाखान्यात गेला. आम्ही सिव्हिलला म्हणजे हो केलेलं हो. त्यांचं तिचं नाव दिलेलं. हा. कारण आपल्याला एवढा खर्च नाही झेपवत. बरोबर आहे बरोबर आहे. सिव्हिलला पण छान सोय आहे. आता काय एवढं काही नाहीये. अच्छा. हा खूप छान आहे. हा आणि गेलो सिव्हिलला तर त्या डॉक्टर होत्या. हा. त्यांनी घेतलं ऍडमिट करून. म्हटले 2 दिवस झाले इथं टीसीचं तोंड उघडलं आणि अजून तुम्ही ऍडमिट केलं नाही. अय्या. हो. बापरे. तर पण मी काय म्हणत होती त्यांना सोनोग्राफी करून तुम्ही घरी या. हा हा. घरी येऊन वगैरे तू जा. कारण जेवली नव्हती काय नव्हती. आई ग. हा. हा. पण ती तशीच तिकडची तिकडे गेली. ती जरा भीती वाटली ना तिला बरं. पण. असे हा बारीक हा. बारीक कळा पण यायला सुरुवात झालेल्या. अच्छा म्हणून हो हा बरोबर. हा. पण तरी पण घर लय लांब नव्हतं हो. जवळच होतं. अच्छा. मला हा. असं वाटत होतं की जेवून जावावं ह्यांनी. आई पण ग. ती तशीच गेली. गेली काही तिला जेवण सुद्धा मिळालं नाही. अरे अरे जेवण अरे. जेवूनच दिलं नाही. कारण म्हटले आता जेवता येणार नाही तुला. अगं बाई. ते सांगले. हो. आणि नंतर मग मी म्हंटल काही पण कर बाबा पण तिला मुलाला सांगितलं जेवायला घाल. मग त्यानं हा. काहीतरी मसाले डोसा का काहीतरी घेऊन आला. तिला खाऊ वाटलं. म्हणलं आण तिला आणि घाल म्हणजे खायला. बरोबर बरोबर. काही दिवसभर ती तशीच होती. 4 वाजता तिला ते मसाला डोसा दिला. हा. तेव्हापासनं जी उळत होती. एवढा त्रास होत होता ना ताई तिला काय बोलायला. आई आणि ग. मूल होतं पायाळू. पायाळू असल्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं होतं की तिचं सिझरच होणार आहे. अगं तर बाई. मी त्या सिस्टरांना मी सांगितलं. त्या डॉक्टरला पण सांगितलं. अहो तिचं म्हणलं सिझर होणार आहे म्हणून डॉक्टरने सांगितलंय. हा तर मला त्या बोलल्या अहो पहिलं नॉर्मल झालेलं असताना तुम्ही कशाला सिझर करताय. हा 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 हा. होते नका ना तिला त्रास होऊन देऊ. हा. म्हटलं ठीक आहे. आता मग मी काहीच बोलू शकले नाही. मग बरोबर. त्यांनी काय केलं पोझिशन बदलली बाळाची. हा. हो. बापरे. आणि बघा. पोझिशन बदलली आणि सांगितलं की तिथून तू हलायचं नाही. अच्छा. हा. जिथं ती झोपली आहे ना ती हलायचं नाही, उठायचं नाही, काही करायचं नाही. अच्छा. तर हा. तिला कळायला होत्या लय त्रास होत होता. आई ग. आणि दुसरी सिस्टर आली ती म्हटली तिला काय माहितीच नव्हतं. हम्म. आणि आम्हाला तरी काय माहिती की आता ही काय सांगेल. तिला बरोबर. सांगितलं अशी झोपून का राहिली चाल ना. अरे रामतो. आई आणि ताई चाललं आमच्या रूम मध्ये तिला मी घेऊन आले. तिथं वाईट बसली. तिथं कळायला यायला लागल्या म्हणून म्हटलं चल लवकर हा. आपण जाऊ. म्हणजे म्हणजे किती वाजता माहिती का ताई? ब- 8 वाजता. बापरे. हा तोपर्यंत ती झोपून होती तिथं. पण 8 वाजता तो तिला त्रास व्हायला लागला ना. हा. तेव्हा 8 वाजता आम्ही तिकडे घेऊन गेलो तिला. आणि बापरे. त्याच्यानंतर 1 तास तिथं त्या रूम मध्ये होती आमच्या बरोबर. आई ग. आणि तिला कळायला लागलं की तिथल्या इथं चालायला लागली. सगळं केलं. हा. आणि 10-10:30 वाजता तिला जास्त कळायला लागलं रूम मध्ये. बापरे. हा. आणि मग मी तिथून तिला म्हणलं चल बाई चल तिकडं स्ट्रेचरवर चल म्हटलं. हा. तिथं बसून नाही उपयोग. आणि घेऊन आली. आणि हा. तितक्यात ती डॉक्टरीन आली. हा. आणि तिच्या बरोबर जी सिस्टर होती ती आली. म्हटलं अहो तुम्हाला कोणी उठायला सांगितलं होतं. हा. अहो म्हणजे ह्यांनी सांगितलं उठायला तर. हा. आणि उठली ताई. काय झालं शेवटची कळ असते का हा. ती कळ आली. आणि एकच पाय बाहेर आला बाळाचा. आई ग. अरे 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 अरे. आणि इतकं जोरात तिला म्हणजे इतकं पटकन नेलं की मावशी मामा कोणी पण नव्हते. हा. डॉक्टरांनी स्ट्रेचरवर ठेवलं तिला डायरेक्ट हे करायला नेलं सिझरला. सिझरला. हो. अरे 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 अरे. 11:50 सिझरला नेलं. आणि त्या दिवशी पुण्यतिथी होती. मला वाटलं आता होईल पुण्यतिथी दिवशी. म्हटलं खूप छान होईल. हा. पण 11:50 तिला नेली आणि 12:03 बाळ बाहेर. काही का असेना आपण सुखरूप झालं दुसऱ्या ना. दिवशी गुरुवार. म्हणजे हो. स्वामींना गुरुवारीच यायचं होतं. गुरुवारी जायचं होतं. स्वामींची पण जी ताई इच्छा. एवढा त्रास झाला, एवढा त्रास झाला तिला. बाई ग. इतकी मी रडत होते आणि तिची आई पण होती. हा. तिला कमी पण मला म्हणत होते तुम्ही आई आहे का? आई ग. ते अहो ते वेदना हालच आपल्याला बघवत बघवत नाही ना. नव्हते. आपली मुलगी काय ती काय दुसरं आहे का कोण? बरोबर. ते हालच बघवत नाही ताई नाही आपल्याला. बघवत. मी म्हटलं बाई तुला नाही आता नको मला मूल नको काही नको. आई ग. एवढं
डॉक्टरांनं पहिलं सांगितलं म्हणलं सीझर मध्ये सीझर ऑपरेशन करा. आई गो. हो, सीझर मध्ये ऑपरेशन केलं. आणि ताई मी एकच महिना झालेला ना स्वामींची मूर्ती आणली. प्रगट दिना दिवशी मूर्ती आणली हो हो हो. आणि पुण्यतिथीपर्यंत 21 दिवस झाले होते. हा. हा आणि पण त्या 21 दिवसात स्वामींनी माझ्याकडनं एवढी पूजा करून घेतली होती, एवढंही करून घेतलं होतं हा. की मी सकाळी 11 माळ करायची, संध्याकाळी बी 11 माळा करायची. ओ बघा. आणि नाहीतर मला ना 3 माळा करायचं म्हणलं तर माझं पोट दुखायचं. हो. आणि त्यावेळेस कशी एवढी माझ्याकडनं सेवा होत होती मलाच माहित. बघा स्वामींची कृपा आहे ताई ही सगळी. हो. आणि त्या दिवसापासून माझी सेवा बंद म्हणजे डिलिव्हरी झाली ना. हो हो त्या बरोबर. दिवशी मी घरी आले त्या हा म्हणजे त्या दिवशी आम्ही रात्रभर जागत होतो. 12-3 डिलिव्हरी झाली. हा हा. आणि जी बाहेर आल्यानंतर जी रडायला लागली सुनबाई आमची. आई ग. अगं बाई म्हणलं तू सुटलीस व्यवस्थित ते बस झालं ना. बरोबर. रडतेस कशाला? मुलगी झाली नाही. मी स्वामींना तेवढं एकच मागितलं होतं. मला का नाही दिलं स्वामींनी? अहो माझी बहीण हा. पण अशीच रडली होती पूर्वी. मुलगी झाली नाही म्हणून. पहिला मुलगा होता आणि हा. दुसरा मुलगा असा एकदम गोरा गुबगुबीत सगळं. तर तिला तो हा. चेहरा बघून वाटलं मुलगीच झाली असेल. आणि नंतर तर बेशुद्ध होऊन जातं ना, झोप येऊन जाते. आणि हा. नंतर हा. उठल्यावर कळलं मुलगा झाला. अशी रडायला लागली आईला धरून, आई मला मुलगी पाहिजे होती ग. मग ती म्हणे काही नाही, जे आहे ते आहे. काही बिघडत नाही. आता तो कधीच अमेरिकेतच असतो मुलगा सून तिचं. मग बघा. जे ज्याच्या नशिबात असेल ते असतं. हा ना, असं पण काय. त्याच्या आधी माझ्याकडे मी विचारायला गेले ना, अहो हा बराच वेळ झाला अजून काहीच कळलं नाही. हा म्हणून विचारायला गेले, म्हणलं अहो काय झालं का नाही, काय सांगितलं नाही अजून. हा. सिस्टरला विचारलं. अहो म्हणले हे काय तुमचं बाळ घेतलंय? आ, तर माझ्या हातातच बाळ आहे. म्हटलं काय झालंय? हा. मुलगा. आ, अगं बाई म्हटलं मुलगाच होय. हा म्हणले सिस्टर म्हटले असं का बोलताय? म्हणलं नाही अहो, मुलगी पाहिजे होती आम्हाला. आई ग. असं द्यावं म्हणजे काय असेल ते घ्यायचं पदरात. आणि बरोबर. त्या दुसरं जे त्याच ठिकाणी आपल्यासाठी कुठे योग्य ते डिलिव्हरी झाली. आपल्याला दिलेलं असतं ताई. अहो पण सगळ्या मुली जन्माला आलत्या त्या दिवशी. हॉस्पिटलला. आणि हो. आणि 12-3 नंतर मुलगा झाला हा. बघा. आणि मग असं किती वाटलं छान. की आणि तिथून मग मी दुसऱ्या दिवशी घरी आले. हा घरी आल्या का मी आदल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी डिलिव्हरी झाली त्या दिवशी देवपूजा झाली ती माझी. हा तुळशीला वगैरे पाणी घातलेलं. मी 2 तुळशी ठेवलेल्या ते असत्यात म्हणजे सुनबाईनंच आणल्या म्हणजे 2 तुळशी आणल्या तिनं. हा हा तर दोन्ही तुळशींना मी आदल्या दिवशी तर पाणी घातलं होतं आणि दुसऱ्या दिवशीच आले ना. मग एका हा. दिवसात कधी तेवढ्या वाळत्यात तुळशी. बरोबर. ताई अशा पिवळ्या पिवळ्या पडल्या होत्या तुळशी. बापरे, संकट गेलं हो ताई. हो. मला त्या तुळशी बघून एवढी मी रडली ना की अय्या. त्यांनी माझी म्हणजे आपली पूजा म्हणल्यानंतर त्यांनी ते सत. माझ्यावर संकट उडवून घेतलं. हो माझ्याकडून हो ओढून. हो हो. मला लय वाईट वाटलं. एवढा एका दिवसात कशा तुळशी एवढ्या वाळतील? हो. नाहीत ना वाळणार. मग मी बापरे. गुगलवर सर्च केलं की हा तुळस अशी कशी काय? मग त्यांनी सांगितलं काय एकतर पाणी जास्त झालं तर हा आपण पाणी काही जास्त घालू शकत नाही. आणि हा. खाली ओलं असतं पाणी निघून जातं उन्हाळा म्हणल्यानंतर. बरोबर. हा. आणि आणखीन एक मग त्यांनी सांगितलं की आपलं जे आपल्यावर जे आलेलं संकट असतं ते ओढवून घेते तुळस. आपल्यावर घेते. हो. बघा. म्हणून तर अहो तुळस ताई पाहिजे. एक पाय बाहेर आलेला. किती मला ते त्याच्यावरनं बघा ऐकूनच ना. अंगावर आले ना. काय तिच्या वेदना असतील बिचारीच्या. माऊली हो ती लय खरंच बाबा. धन्य ती माऊली. मला आठवलं तरी हे होतं ना असं बाबा मुलांनी जर असं पुढं त्रास दिला तर लय बेकार वाटतं ना हो. मग खरंय ना एवढी ताई, कसं संकट बोललात. आई. बरोबर आहे. आणि कसं माझी दोन्ही पण सिझरच झालेली आहेत. अय्या. त्यामुळे मला एवढं काय म्हणजे एवढं कळलं नाही कारण मला कळाच आल्या नव्हत्या पहिल्या हा. पण मुलाच्या वेळेस. अच्छा. दुसऱ्याच्या वेळेस कळा आल्या पण डॉक्टर म्हटले पहिले टाके तुटतील म्हणून हा. लगेच ऑपरेशन केलं. त्यामुळे अरे. मी एवढं काही सहन केलं नाही त्यावेळेस. सिझर हा. झाल्यानंतर दुखलं एक आहे. हो. पण ते कळा वगैरे माहित नव्हतं हो एवढा माहित त्रास नाही. माहित नव्हता. फार वेदना हा. असतात ताई त्या. फार वेदना असतात. मला इथे आलेल्या दुसऱ्या मुलाच्या वेळेस आलेल्या कळा पण लगेच ऑपरेशन झालं त्या हा थोड्याच हा वेळेस. हा हा. त्यामुळे काय. मला जास्त हे कळलं नाही. बरोबर. आणि 2 दिवसांनी वर बघते असं मी कोहळा बांधलेला तुम्ही सांगितलेलं बघा. हा. 1.25 किलोचा कोहळा आणून बांधायचा म्हणजे घरात केंद्रीय जातांनी. हा हा.
हा पण तुम्ही पण कुणाला तरी सांगितलेलं अच्छा. ते हा. मी ऐकलेलं. हा. म्हणून मी तो कोहळा आणून बांधलेला ताई. हा. आधी तो व्यवस्थित होता. मी हा. 2 दिवसांनी म्हणजे असं लक्ष नव्हतं. हो. वरती बघितलं तर तो कोहळा सुद्धा वाळला होता ताई. ताई होतं बरं का हे. खूप पाणी माझे पण असे आहेत अनुभव आहे. कधी पाणीच मी गळायला लागतं त्याच्यातनं, कधी हा सुकूनच जातो. हा चुकला होता. पाणी नव्हतं हा. येत त्यातून. बापरे. मग ते मग सगळं एवढा संकट उन्हाळा गेलं होता. ताई हे. हो हो गेलं गेलं लय मोठं संकट आलं होतं. मी ब- आल्यावर घरी मुलाला म्हंटल बाबा केवढं संकट होतं आपल्यावर. बरोबर. स्वामींनी म्हणूनच माझ्याकडनं एवढी मूर्ती आणायला लावली मला. सगळं पूजा एवढी करून करून घेतलं. दिली. खरंय. म्हणूनच केलं म्हणजे आणि आता वेळ भेटत नाही. आता नाही मिळणार ना आता. जास्त वेळ भेटत सध्या नाही आता. बाळाचं हे ते सगळं येतं हो, ना. हो. सगळं करायला लागतं. हा, बरं मी शेअर आणि करते हा काही ताई. हा बोला ताई. ऐका 1 मिनिट 1 मिनिट. हा. आणि त्याच्यानंतर काय झालं हा. ते आता झुरळ वगैरे बसले आता डिलिव्हरी झाल्यानंतर आपण लगेच देवपूजा करत नाही ना. नाही बरोबर. 8-10 दिवस 12 दिवस झाले होते बहुतेक. मी म्हटले हा. हा. मुलाला काय हा. ग बाई किती झुरळ बसलाय मला लय कसतरी वाटतंय देवांची पूजा नाही. हा. लयच मला म्हणजे असं कसतरी वाटायला हो. लागलं. हो. हो. आणि तिला असं मी म्हटलं आणि झोपले मी रात्री त्या दिवशी. हा. झोपले आणि ताई हा. स्वप्नात हा. स्वामींचे हात टेकून झोपतात का नाही बघा. हो. 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 जास्त छोटं पण असतात. हा. तसाच तसाच पण छोट्या बाळाच्या रूपात. हा. तसे मला दिसले स्वप्नात. अय्या. म्हणजे किती म्हणजे छान. स्वामी म्हटले ही माझी राहू दे पण ही पूजा ही बाळाची करते कर तीच आधी. माझी किती बाळाची पूजा तीच माझी पूजा. बरोबर. 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 किती असलं छान. भारी वाटलं ना. खरंच. खूपच छान वाटलं ताई. काही नाही मस्तच आणि एकदम खूप छान आहेत झालं ते. अजून जुने पण माझे खूप अनुभव आहेत. पण हा. ते कसं करत जा स्वामी ताई सांगतील हळूहळू शेअर. आता परवाच बघा. हा. परवा नाही. परवाच बघा. मी करताना कधी मी तारक मंत्र बोलत नाही. अच्छा. देवपूजा करताना मी नेहमी हा. स्वामी समर्थ अशी बोलते. अच्छा. काय माहिती त्या दिवशी माझं आहे ना म्हणजे देवपूजेच्या आधीपासून सारखं तारक मंत्रच चालू होतं. अय्या. आणि हो पूर्ण देवपूजा होईपर्यंत मी शॉपमध्ये आली तरी पण मी तेच म्हणत होती. हा. आणि नंतर घरी गेले 4 वाजता. हा. 4 वाजता घरी गेली तर मला सुनबाई म्हणले अहो ताई आई आपला फॅनच जळाला. म्हटलं अय्या. काय? फॅन जळाला म्हणजे? हा. तर ताई ती बाळाला फिडिंग करत होती. हा. आणि मोठा मुलगा झोपला होता तिच्यापाशी. हा. स्कूलवरनं आला आणि तिनं त्याला झोपवला आणि त्या बाळाला फिडिंग करत होती. तर काय झालं हा. अचानक असं मी आधी 2 दिवस आम्ही म्हणतोय की फॅन हळू का चालतोय काहीतरी म्हणजे का हे कमी आहे व्होल्टेज हम्म. कमी आहे असं वाटतंय काय. बरोबर. तर आम्ही हे एवढं लक्षात नाही घेतलं. काही त्याच्यात ठिणग्या उडायला लागल्या. अय्या. ठिणग्या बाप. उडायला लागल्या. बाहेर तिचे सासरे होते बसलेले. हा. त्यांना ती बोलवती की पण एका हातात बाळ तसंच फिडिंग करत होती तसंच घेऊन बाळ बाहेर आली पाहिजे. बाई ग. काय तिला सुचलंच नाही आणि एका हातानं बारक्या खाली झोपलेल्या बाळाला ओढलं बाई मुलाला. ग. आई कशी असते बघा. बघा ना. मला म्हणते आई मी अशीच आहो बाहेर आली मला काय सुचलंच नाही. पण हा. ते ठिणग्या उडल्या ना हा. म्हणून तरी तिला कळलं आणि ती जर दुपारची ती झोपते बाळाला घेऊन ती पण आणि बरोबर. तो स्कूलवरून आला की त्याला पण घेऊन झोपते. तीच झोप लागलेली असती तर मग तेच काही ना. रात्रीचं तेज किंवा रात्रीचं झालं असतं तर बरोबर. बरोबर. तो फॅन उडून पडतो तसा ठिणग्या जळाल्यानंतर. मग तेच ना ताई. ही मग स्वामींची लीला स्वामींनी स्वामींनीच वाचवलं. बघा ना मग सकाळपासून मला ते म्हणजे म्हणायला लावलं स्वामींनी. म्हणजे बघा स्वामी ना तरी तारक कुठल्या मंत्र. प्रसंगातून आणतील. हो. म्हणजे ते की तू हे निश्चंक म्हण हो निर्भय हो म्हणणारे. म्हणाले. तुम्हाला बरोबर निशंक करून टाकलं. हो हो. आणि मला मी निर्भय. म्हणते की मी आज अशी का बोलतीये. बाई ग. माझं मलाच कळत नव्हतं. परत त्याच्यानंतर काहीतरी मला तिनं करायला लावलं. हा. भाजी करायला लावली. तर तेव्हा पण मी तेच म्हणत होती. अय्या. हो. बघ. का कोणास ठाऊक. स्वामी म्हणजे बरोबर देवाच्या आपल्याला प्रत्येक बुद्धीवर. वेळेला वाचवतात हो ताई. हो हो. हम्म. खूप छान. आणि ताई एवढे कसले कसले अनुभव छान छान येतात लोकांना. बापरे बापरे बापरे. हो. हा, खरं. खूपच छान येते.
त्या ह्यांच्या ताईंचा एक बघा, कुठल्या होत्या त्या, नाही का तिच्या त्यांच्याकडे एक आजी होती ताईला त्या, काय त्यांचं होते? पण कसलं भारी. आजी आजी हा हा हा. हा, त्या पण ताई छानच आहेत ना. हो 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 हो. एवढी सेवा केली त्यांनी पण त्या आजीची. हो ना, बघा ना. हो, खूप छान वाटतं. छान आणि आता वाटतं ते अनुभव ऐकायलाच एवढी मजा येते ना. हा ना, छान वाटतं ऐकायला तर. हो. आणि मला सुद्धा खूप आवडत आई. असं म्हाताऱ्या माणसांची खूप मला पण असं दया येते. दया येतेच, खरंय. हो. माझा मी तर पण तो आमच्या स्वभाव आहे. त्याच्यावर मागायला जर कोण आलं ना, मी तरुण माणसाला कुणाला देत नाही. पण हा. म्हातारा माणूस असलं की मी देते पैसे. मग तिकडे बरोबर. काय बी म्हणू दे मला कोणी. हो, हो, मी खरंय. नाहीच म्हणून सांगते, भवानीच झाली नाही म्हणून सांगते सरळ. हो. पण म्हातारा माणूस आलं की देते. त्यांना बरोबर. दिल्याशिवाय नाही पाठवत मी कधी. खरंय, खूप वाईट खरंय. वाटतं. आणि ह्यांना पण मी आता फोन करत होते खूप दिवस, भगतताईंना फोनच लागत नव्हता. मग लागला का? मुलाच्या लग्नासाठी. हा, परवा लागला. हा ना. एवढी बिचारीची धावपळ बाबा बाबा बाबा. खूप ताई धावपळ. त्या फार कामात असतात. तरी खूप खूप. त्या स्वामींची सेवा म्हणून हे सगळं करतात. हो. हम्म. सांगत होत्या. असं वाईट वाटत होतं, म्हणलं आपलं काहीच नाही. हो, ते आपण फार काय ते बिझी त्यांना असतात. म्हणलं. आपण काय काम करतोय एवढं. एवढं त्यांना काम असतं. आणि स्वतः खूपच काम. करतात ना ताई त्या सगळं. हो, तेच ना. घरातलं, शेतातलं. एवढ्या टीचर हो. होत्या तर मला तर त्यांचा हम्म. आदर्श वाटतो. दिली त्यांनी आता सेवा एक. अजून सुरू नाही केली, जरा मला बाहेर जायचंय. हा, त्यामुळे खंड पडायला नको ना. बरोबर, बरोबर. मुलाच्या लग्नासाठी घेतली सेवा. हा, होईल, होईल. ते पण होईल बारक्या. ताई. हेच ऐकायचं होतं. होईलच ते. हं. खूप छान ते. पहिल्यांदा मी एवढी रिलॅक्स एकदम मस्त बोलले तुमच्या बरोबर. हो, हो. नाही तर घाईतच नाहीतर असतं जरा नेहमी. दबकून दबकून असं बोलल्यागत व्हायचं, कारण हा, घरात संध्याकाळी तसंच होतं ना. घरातल्यांची घर. यायची वेळ राहते, थोडंसं टेन्शन राहतं. म्हणून तर रात्री मी फोन ठेवला, म्हटलं नकोच, बोलताच येणार नाही मला काही. बरोबर, बरोबर. मी शेअर करते हा ताई. चालेल चालेल. हा, श्री स्वामी ठीक आहे. समर्थ ताई. हा, ठीक आहे.